महत्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। बातमी नाशिक मधली आहे। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याचा प्रकार घडलाय। या बिबट्यानं काही नागरिकांवर हल्ला देखील केलेला आहे। या हल्ल्यामध्ये 2 ते 3 नागरिक जखमी झालेत। नाशिकच्या संत कबीर नगर झोपडपट्टी परिसर आणि वनविहार कॉलनी भागात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस आणि इतर जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ज्या यंत्रणा आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। बिबट्याचा सध्या शोध घेतला जातोय। इथल्या सगळ्या परिस्थितीचा आमचे नाशिकचे प्रतिनिधी महेश महाले यांनी आढावा घेतलाय, आपण पाहूया। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात भरवस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी जे आहे ते वन विभागाचं पथक जे आहे ते दाखल झालेले आहे। परिसरामध्ये बघ्यांची देखील मोठी जी गर्दी आहे ती देखील आहे आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपल्यासोबत पोलीस कर्मचारी सर, बिबट्या कधी शिरलेला आहे आणि किती लोकांवर त्याने हल्ला केलेला आहे? आतापर्यंत आमच्याकडे उपलब्ध माहितीनुसार एक अर्धा तासापूर्वी बिबट्या वस्तीमध्ये शिरलेला आहे। आता तो समोरच्या दुकानामध्ये बंद झाल्याचे समजले आहे आणि एक वन विभागाचे कर्मचारी त्यांनी असॉल्ट केलेला आहे, त्याला आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला उपचारकामी दाखल केले आहे। सध्या तरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हल्ला केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि एक अर्धा तासापूर्वी बिबट्या शिरला आहे। आता इथे कोणकोणते पथक दाखल झालेले आहेत त्याला रेस्क्यू? इथे आता वन विभागाचं पथक दाखल झालेलं आहे। तसं गर्दी नियंत्रणासाठी पोलीस विभागाकडून देखील RCP आणि स्थानिक पोलीस दल आणि नाशिक पोलीसचे सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी परिसरामध्ये बघ्यांनी जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं असेल तर नाशिकमध्ये बिबट्याचा जो धुमाकूळ आहे तो मोठ्या प्रमाणात दिसायला बघायला मिळतोय। तर गंगापूर रोड परिसरामध्ये बिबट्या हा शिरलेला आहे। आतापर्यंत त्याने 3 ते 4 जणांवर हल्ला केल्याची प्राथमिक जी माहिती आहे ती देण्यात आलेली। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर वन विभागाचे कर्मचारी, पोलीस प्रशासन हे सगळे त्याला रेस्क्यू करण्यासाठी खरं तर या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। वॅनिला बेकरीच्या इकडे काय झालं, सातपूरच्या इकडे तर बिबट्या होत्या। मी माझ्या स्टाफला सांगितलं सगळे दार खिडक्या बंद करा, शटर बिटर आम्ही सगळे बंद केले। आतमध्ये ते काम करत होते। थोड्या वेळाने सगळं त्यांना त्याची हे ऐकू आली बिबट्याचा आवाज आणि त्यांनी आमच्या साईडच्या माणसाला त्याचा हात खाऊन घेतला आणि आमच्या बेकरीच्या इकडे ते आले। तो म्हणजे पळत आला एक स्टाफ, त्याच्या मागे तो बिबट्या होता, तो बाथरूम मध्ये जाऊन लपला। त्याच्यानंतर आम्हाला दिसत नाही कॅमेरामध्ये, पण तिकडेच असावा। एकच आहे। आमच्या लोकांवर हल्ले केले होते। नाही, एका माणसाला जखमी केला आमच्या साईडच्या बंगल्यावाल्याला। एक जण जखमी आहे का? एक जण जखमी। तर नाशकात हा बिबट्याचा धुमाकूळ सध्या पाहायला मिळतोय आणि या बिबट्याचा सध्या शोध घेतला जातोय। अनेक यंत्रणा तिथं सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत आणि या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गंगापूर रोड हा तसा गजबजलेला परिसर आहे आणि या ठिकाणी नागरी वस्तीत बिबट्या शिरलेला आहे आणि त्यामुळे काही नागरिकांवर त्यानं हल्ला देखील केलेला आहे। 2 ते 3 नागरिक यामध्ये जखमी झाल्याचं समजतंय आणि सध्या या बिबट्याचा शोध घेतला जातोय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।